अंबरनाथ नगर परिषदेच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट अनुभवायला मिळालेला आहे। शहरातील राजकीय समीकरणं रातोरात बदललेली आहेत। गेल्या आठवड्यात इथं भाजपनं थेट काँग्रेससोबत युती केली होती आणि ही युती राज्यभर चर्चेचा मुद्दा बनली होती। यावरून भाजप आणि शिवसेनेमधलं राजकारण सुद्धा तापलं होतं। मात्र शिंदे गटाच्या कुशल हस्तक्षेपामुळे या राजकीय खेळामध्ये एक नवीन वळण आल्याचं दिसलं। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेनं भाजपला मोठा धक्का दिला। भाजप आणि शिवसेना या दोघांच्या भांडणात मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फायदा झाला। अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीला उपनगराध्यक्ष पद मिळालं। अंबरनाथ नगरपालिकेत दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ। शिवसेना शिंदे गटाचा रणनीतीतून नगर परिषदेतील सत्तेवर दावा। भाजपच्या वादात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपनगराध्यक्षपद। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे भाजप नामोहरम। अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे सेनेनं भाजपला मोठा धक्का दिलाय। गेल्या आठवड्यात येथे भाजपनं थेट काँग्रेसशी युती केली आहे। भाजपनं सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड केल्याच्या आरोपावरून स्थानिक राजकारण तापलं। भाजपनं काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांसाठी पायघड्या घालत त्यांना पक्षात घेतलं। मात्र भाजपनं ऑपरेशन नगरसेवक राबवूनही त्याचे हात शेवटी रिकामे राहिलेत। शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या कुरघोड्या सुरू असताना अखेरच्या क्षणी शिंदे सेनेनं गेम फिरवून टाकलाय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे भाजप नामोहरम झाला। भाजपने अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करत सत्तेचा दावा केला। भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांना सोबत घेतले। भाजपसोबत युती केल्याने काँग्रेसने 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले। निलंबित झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। शिंदे शिवसेनेकडून अंबरनाथ महायुती आघाडीची स्थापना। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। अजित पवारांचे नॉट रिचेबल नगरसेवक सत्ता स्थापनेवेळी थेट सभागृहात। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या उपस्थितीने भाजपाला धक्का। भाजपाचा नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष आणि सत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हाती। या राजकीय नाट्यात भाजपाची मोठी कोंडी झाली आहे। सत्तेसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावूनही सभागृहात बहुमत शिवसेना महायुती आघाडीकडे असणार आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पद मिळूनही भाजपाला सभागृहाचा कारभार करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार आहे। भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादीचा फायदा झालाय। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो हेच खरंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।